पश्या भूतभीत माग लागलं काय? एवढा गळा फाडून आडत होतास? कुठे जापण लावता रे 2 दिवसापासून? कुठं जापण ना रे, इथंच होतो शेतात. काम नाही केलं तर माझं म्हातारा माझ्या पोटात एक तुकडा नाही जाऊन द्यायचं. ते सगळं सोड, काय काम होतं ते सांग. पुढचं रान नको आणू. शालू गेली चितांग्या. गेली म्हणजे कुठे गेली? अरे गाव सोडून गेली, ते पण कायमचं. कशा असली फालतूची मस्करी न करत जावा. मस्करी? अरे गोटी शपथ, खरंच गेली ती गाव सोडून. तुझा नाही आलो. अरे पण ते जमे आलो, जाना आलो उरकून. तिच्या बाची बदली झाली शहरामध्ये. सगळं काय अचानकच घडलं वाटतं. तरीच 2 दिवसापासून ती तुला हुडकत होती. मला हुडकत होती का? तू ना हातमॅडच राहणार आहेस चितांग्या. मला वाटतं शालूला बी तू आवडतो. चले, काय पण बोलतोय उगाच. अरे ती कुठे हिरव्यागार निसर्गासारखी आणि म्या कुठं दुष्काळातला फुफुटा. ए फुपाट्या, हे बघ, मला चिठ्ठी देऊन गेली आहे, तुला द्यायला सांगितली आहे. चिठ्ठी शालून दिली? मग काय लिहिलंय त्यात? प्रेमपत्र आहे, बघू. अलं माझं प्रेमभंगी. नुसतं प्रेमपत्र नाही, तिच्या घरचा नंबर बी दिलाय. फोन नंबर? बघू इकडे, बघू बघू. असं कसं? आधी पार्टीचं बोल. शिवशंभूची स्पेशल भेळ माझ्याकडून. आता दे. नक्की? अरे हो ना, दे ना. पण पश्या, फोन करायचं कुठून? म्हणजे म्हाताऱ्याच्या फोनवरून केला आणि त्याला कळलं तर मला फोडूनच काढीन बघ. तू एक काम कर, तू मोबाईलच विकत घे. मोबाईल? हा, माझ्या बाचंच दुकान आहे ना. गेलो, मोबाईल खिशात घातला ना आलो. पैसे कोण तो बाप देणार आहे का? अरे नवीन नाही घ्यायला सांगत आहे, ते सेकंड हँड असतात ना, वापरलेले, स्वस्तात मस्त. किती पैसे लागतील? पैसे बघ 100-500 तर लागतील. 100-500? एवढे पैसे कुठून आणू? अवघड आहे. काय अवघड आहे? लोक प्रेमात जीव देतात. तुला सेकंड हँड मोबाईल घे ना होईना. हा, ते सायकल घ्यायला थोडं पैसे साठवलं होतं, करतो काहीतरी. अरे पण ते ह्याचं कार्ड? ते सगळं मी बघतो. तू फक्त पैसे जमून सकाळी माळावर घेऊन ये. हा, शाळेतून येतानाच घेऊन येतो बघ. चल, आता उशीर व्हायलाय. ते गाईला पाणी पाजायचं ना, म्हातारं उगाच बडबड करतं. हा, मला पण येतं घरापर्यंत. चल. शालू, माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. ती समोर असायची तेव्हा येळ जणू हातातून निसटणाऱ्या वाळूसारखा वाटायचा. पण मग बानं पैशापायी मी शाळा बंद केली आणि मला रानातल्या कामाला धाडलं.
तिचं दिसणं थांबलं आणि येळ जणू एका जागी थांबला. शाळा सोडली पण रोज सकाळी पाय आपोआप गेट समोरच्या टपरीकडे वळायचं आणि ती एकदा शाळेत शिरताना दिसली की सगळ्या दिवसाचं सुख जणू तिथंच गवसायचं. तिच्या ते एका नजरेसाठी मी तास तास टपरीवर बसून वाट बघायचो. तिचं दिसणं म्हणजे काट्याकुट्या बाबळीच्या रस्त्यावर बेलायतीच्या झाडावर दिसणारं फूल. मला स्वप्नात पण नव्हतं वाटलं की शालूला पण मी आवडत असेल. शालू, तू गाव सोडून गेली, पण मला गॅरंटी आहे लवकरच आपल्या वाटा परत मिळतील. आणलं पैसे अजून याच्यात टाक. हा तुझं आपल्या गावाकडनं नाही घेत, डायरेक्ट शाळा जातो. तिकडनं सोनाई मार्केट. तू संध्याकाळी इथंच आहे. आता उशीर होतोय, येतो रे. संध्याकाळी ये मात्र नक्की. लवकर ये रे. हो. नाही भेटलं मोबाईल. असा कसा नाही भेटणार? अरे पण बटनाचा टचस्क्रीन नाही भेटला. हा, आता माझा बाप बसला ना तिथं, 400 रुपयात टचस्क्रीन मोबाईल द्याला. एकतर ते तास गेला ती चिल्लर मोजता मोजता. हा असं त्याच. आणि ह्याचं कार्ड हा, ते सेटिंग लावून आणलंय त्यात. ह्याच्यात बॅलन्स नाही का? ह्याच्यात कांडीच दिसेना. तुला ना कांठाळा पाहिजे. अरे कांडी नाही म्हणजे रेंज नाही त्यात. हुडकावं लागेल इकडे तिकडं. ए चल इकडे बघू. पशा पशा रेंज आली, ये लवकर. हॅलो, काय झालं? त्याच्या म्हाताऱ्याने फोन उचलला वाटतं. कसला बकासुरासारखा आवाज आहे. घाबरलो ना मी. ए उतर खाली, उतर खाली, उद्या करू. मोबाईल मोबाईल इथं ठेव.
पशा मोबाईल नीट तर राहील ना? तर कोण खाणार आहे त्याला? त्याच्या पाय एवढं लांब आणले, आता गावाकडे जायलाच रात्र होईल. चल, काय नाही होत. मी तर सायकल बी तिकडेच ठेवली. सायकलला काय झालं तर बाप नाही सोडायचं मला. चितंग्या, तुझ्या बानं तुला घरी बोलवलंय मोटर बंद करून. मैं चितंग्या बोलतोय. अरे किती दिवस लावलेस तू फोन करायला. हा ते मी किती वाट बघत होते तुझ्या फोनची. मोटर 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 चालू राहिली. मी तुला फोन करतो, तू वाट बघायतस.
मोबाईल मोबाईल चितंग्या चितंग्या ए चितंग्या चितंग्या ए पशा पशा काय झालं पशा मोबाईल हरवला पशा मी मोटर बंद करायला गेलो शालूला फोन केला आणि मोबाईल हरवला पशा तिकडून मी पळालो अरे मोबाईल तर काय गेला मी सगळीकडे अरे शोधला चितंग्या अरे काय झालं नीट सांग ना पशा मोबाईल कुठं पडला काय माहिती हे बघ ताण नको घेऊ शोधू आपण मला सांग कुठे गेला चल हा चल तुला माहिती आहे पशा लहानपणीपासून मला माझ्या मनासारखं कधीच काय नाही भेटलं. कधी अंगावर चार कापडं नाही भेटली. पहिल्यापासून दुसऱ्यांचेच घातलेले वापरले. शाळा शिकायची होती तर म्हाताऱ्यानं पैशापोटी शाळा नाही शिकू दिली. तुझं बरं आहे लागा 4 वर्ष एकाच वर्गात बसलाय तरी पण तो बा काय बोलत नाही. जत्रेमध्ये पण जायचो ना बाकीच्या पोरांसारखी कधी मजा नाही मारली मी. फक्त लांबून बघत उभा राहायचो. पण आता वाटत होतं हे सगळं माफ आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट भेटणार होती ना पण ती पण नाही भेटली. अजून नशीबच फुटते. तुला काय वाटतं रे पशा ते कधी पोचेल का तुझ्यापर्यंत?
दी